अयोध्या कांड। मंगल सबुन होही सब काहू, फरक ही सुखद बिलोचन बाहू। भरत ही सहित समाज उछाहू, मिलिहही रामू मिटीही दुख दाहू। सर्वांना मंगल सूचक शकून होऊ लागले. पुरुषांचे उजवे तर स्त्रियांचे डावे नेत्र आणि भुजा स्फुरत होत्या. सर्व परिवाराबरोबरच भरताला असा उत्सव वाटत होता की श्रीराम भेटतील आणि दुःखाची आग शांत होईल. करत मनोरथ जस जीय जाके, जाही सनेह सुरा सब छाके। शिथिल अंग पग मग डगी डोलही, बिहबल वचन पेम बस बोलही। ज्याच्या मनात जसे असते त्याप्रमाणे तो स्वतः मनोरथ करीत असतो. सर्वजण स्नेहरूपी मदिरेमुळे धुंद होऊन चालले होते. त्यांची शरीरे थकली होती, वाटेवर पाय डगमगत होते आणि प्रेमाधिक्यामुळे विव्हळ होऊन ते बोलत होते. राम सखा तेही समय देखावा, सैल शिरोमणी सहज सुहावा। जासू समीप सरित पय तीरा, सिंह समेत बसही दोऊ बीरा। रामांचा मित्र निषादराज याने त्याच वेळी स्वाभाविकपणे सुंदर असलेला पर्वतश्रेष्ठ कामदगिरी दाखविला. त्यांच्या जवळच पयस्विनी नदीकाठी सीतेसह दोघे बंधू निवास करीत होते. देखी करही सब दंड प्रणामा, एकही जय जानकी जीवन रामा। प्रेम मगन अस राज समाजू, जनु फिरी अवध चले रघुराजू। सर्व लोकांनी तो पर्वत पाहून जानकी जीवन श्री रामचंद्र की जय असे म्हणत त्याला दंडवत प्रणाम केला. राज परिवारही प्रेमामध्ये असा मग्न झाला की जणू श्री रघुनाथ अयोध्येला परत निघाले आहेत. भरत प्रेमू तेही समय जस तस, कही सकई न सेशू। कभीही अगम जिमी ब्रह्म सुखू, मम मलिन जनेशू। भरताच्या मनात त्यावेळी जे प्रेम उफाळून आले होते त्याचे वर्णन शेष सुद्धा करू शकणार नाही. ज्याप्रमाणे अहंता आणि ममता यांमुळे मलिन झालेल्या मनुष्यांना ब्रह्मानंद अगम्य असतो, त्याप्रमाणे कवीला ते प्रेम अगम्य आहे. सकल स्नेह शिथिल रघुबरके, गये कोस दुई दिनकर ढरके। जलू थलू देखी बसे निसी बीते, किन्न गवन रघुनाथ पिरीते। सर्व लोक प्रेमाने विभल झाल्यामुळे सूर्यास्त होईपर्यंत 2 कोसच चालू शकले आणि पाणी व निवाऱ्याची सोय पाहून रात्री तेथेच काही न खाता पिता थांबले. रात्र सरल्यावर श्री रघुनाथांवर प्रेम असलेला भरत पुढे निघाला. उहा रामू रजनी अवशेषा, जागे सिय सपन अस देखा। सहित समाज भरत जनु आये, नाथ वियोग ताप तन ताये। तिकडे श्रीरामचंद्र रात्र अजून शिल्लक उरली असताना जागे झाले. त्या रात्री सीतेला स्वप्न पडले ते ती प्रभूंना सांगू लागली की सर्व परिवारासह भरत येथे येत आहे. प्रभूंच्या वियोगाग्नीमुळे त्याचे शरीर पोळून निघत आहे. सकल मलिन मन दीन दुखारी, देखी सासू आन अनुहारी। सुनी सिय सपन भरे जल लोचन, भये सोच बस सोच विमोचन। सर्व लोक मनातून उदास दीन व दुःखी झाले होते. सासूबाई सुद्धा वेगळ्याच दिसल्या. सीतेचे स्वप्न ऐकून श्रीरामचंद्रांच्या नेत्रात पाणी भरून आले आणि सर्वांना चिंतेतून मुक्त करणारे प्रभू स्वतः चिंतित झाले. लखन सपन यह नीक न होई, कठिन कुचाह सुनाई ही हो कोई। अस कही बंधू समेत नहाने, पूजी पुरारी साधू सनमाने। आणि म्हणाले, लक्ष्मणा, हे स्वप्न काही चांगले नाही. एखादी भयप्रद वार्ता कुणीतरी येऊन सांगेल असे म्हणून त्यांनी भावाबरोबर स्नान केले आणि त्रिपुरारी महादेवांचे पूजन करून साधूंना सन्मानित केले. सनमानी सूर मुनी बंदी बैठे उतर, दिसी देखत भय,
नवधुरी खगमृ गभुरी भागे विकल प्रभु आश्रम गये. तुलसी उठे अवलोकी कारनु काहचित सचकित रहे. सब समाचार किरात कोल्हन्नी आई तेही अवसर कहे. देवांचे पूजन आणि मुनींचे वंदन झाल्यावर श्रीराम बसले आणि उत्तर दिशेकडे पाहू लागले. आकाशात धुरळा पसरला होता. पुष्कळचे पक्षी आणि पशु व्याकुळ होऊन पळत प्रभूंच्या आश्रमाकडे येत होते. तुलसीदास म्हणतात की हे पाहून श्रीराम उठून उभे राहिले आणि विचार करू लागले की असे व्हायचे काय कारण असावे. मनात त्यांना आश्चर्य वाटत होते. त्याच वेळी कोल भिल्लांनी येऊन सर्व बातमी सांगितली. सो सुनत सुमंगल बैन मन प्रमोद तन पुलक भर. सरद सरोरुह नैन तुलसी भरे स्नेह जल. तुलसीदास म्हणतात की ते त्यांचे मंगल बोलणे ऐकताच श्रीरामांच्या मनाला खूप आनंद झाला. शरीर पुलकित झाले आणि शरद ऋतूमधील प्रफुल्लित कमलांसारखे त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून गेले. बहुरी सोच बस भे सियरवनु कारण कवन भरत आगवनु. एक आई अस कहा बहोरी सेन संग चतुरंग न थोरी. सीतापती श्रीरामांच्या मनात पुन्हा विचार आला की भरताच्या येण्याचे काय कारण असावे. नंतर एकाने येऊन सांगितले की भरताबरोबर जंगी चतुरंग सेनाही आहे. सोसुनी राम ही भा अति सोचू इत पितू वच इत बंधू सकोचू. भरत सुभाऊ समुझी मन माही प्रभूची तहित थिती पावत नाही. हे ऐकून श्रीरामांना फार काळजी वाटू लागली. एकीकडे पित्याचे वचन तर दुसरीकडे भरताची भीड. भरताचा स्वभाव मनात जाणल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनाला कुठेही आधार दिसेना. समाधान तब भा यह जाने भरतु कहे महु साधु सयाने. लखन लखेऊ प्रभु हृदय खभारू कहत समय सम नीती विचारू. परंतु भरत साधू स्वभावाचा व शहाणा आहे आणि माझे म्हणणे ऐकणारा आहे. हे लक्षात आल्यावर श्रीरामांना समाधान झाले. प्रभू श्रीरामांच्या मनात चिंता आहे असे लक्ष्मणाला दिसले तेव्हा तो प्रसंगानुरूप आपले नीतियुक्त विचार मांडू लागला. बिनु पुछे कछु कहू गोसाई सेवकू समय न ढिठाई. तुम सरबर्ग्य शिरोमणी स्वामी आपनी समुझी कहू अनुगामी. हे स्वामी, न विचारता मी काही सांगत आहे. प्रसंगी सेवकाने काही आगळीक केली तरी ती आगळीक मानायची नसते. हे स्वामी, सर्वज्ञांमध्ये तुम्ही अग्रगण्य आहात. तुम्हाला सर्व कळते. तरीही मी आपल्या समजुतीप्रमाणे जे रास्त आहे ते सांगतो. नाथ सुहृद सुठी सरल चित सील स्नेह निधान. सब पर प्रीती प्रतीती जीय जानीय आपू समान. हे बंधुराज, तुम्ही अकारण परमहित करणारे आहात. सरळ हृदय आणि शील व प्रेमाचे भांडार आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आणि विश्वास आहे आणि मनात सर्वांना आपल्या सारखेच मानता. बीशई जीव पाई प्रभुताई मूढ मोह बस होही जनाई. भरतू नीती रत साधू सुजाना प्रभु पद प्रेमू सकल जगू जाना. परंतु मूढ व विषयी जीव सत्ता मिळाल्यावर मोहामुळे आपले खरे स्वरूप दाखवितात. भरत हा नीतीपरायण साधू व चतुर आहे आणि प्रभू तुमच्या चरणी त्याचे प्रेम आहे. ही गोष्ट साऱ्या जगाला माहीत आहे. तेऊ आजू राम पदू पाई चले धर्म मरजाद मेटाई. कुटिल कु बंधू कु अवसरू ताकी जानी राम बनबास एकाकी. तो भरत सुद्धा आज तुमचे सिंहासन मिळाल्यावर धर्म मर्यादा सोडून वागत आहे. दुष्ट व खोटा भाऊ भरत वाईट वेळ आल्यावर आणि श्रीराम
वनवासामध्ये एकटे आहेत हे पाहून करी कुमंत्रू मन साजी समाजू आये करे अकंटक राजू कोटी प्रकार कलपी कुटीलाई आये दलबटोरी दोऊ भाई. आपल्या मनात वाईट विचार धरून व सर्व समाजाला आपल्या बाजूला घेऊन राज्य निष्कंटक करण्यासाठी येथे आला आहे. अनेक प्रकारची कारस्थाने करून सेना जमवून दोघे बंधू आलेले आहेत. जौजिय होती न कपट कुचाली केही सोहाती रथबाजी गजाली भरतही दोसू देई को जाये जगबौराई राजपदू पाये. जर त्यांच्या मनात कपट नसते तर दुष्ट विचार नसते व दुष्ट विचार नसते तर रथ घोडे आणि हत्तींच्या रांगा यावेळी कुणाला बऱ्या वाटल्या असत्या काय. परंतु भरताला विनाकारण दोष कसा द्यावा. राजपद मिळाल्यावर सर्वच उन्मत्त होत असतात. ससी गुरतीय गामी नखुषू चढेऊ भूमी सुरजान लोक बेदते विमुख भा अधम न बेन समान. चंद्र गुरुपत्नीगामी झाला. नहुषाने ब्राह्मणांना पालखीला जुंपले आणि राजा वेन याच्या इतका नीच कोणी असणार नाही तो लोक व वेद यांना विन्मुख झाला. सहसबाहू सुरनाथू त्रिशंकू केही न राजमद दिन्न कलंकू भरत किन्न यह उचित उपाऊ रिपुरी रंचन राखब काऊ. सहस्त्रबाहू देवराज इंद्र आणि त्रिशंकू इत्यादींपैकी कुणाला राजमदाने कलंकित केले नाही. भरताने हा योग्य उपाय योजला आहे, कारण शत्रू किंवा ऋण यांना कधी थोडे सुद्धा शिल्लक ठेवू नये. एक किन्ही नाही भरत भलाई निदरे रामू जानी असहायी. समुझी परीही सोऊ आजू विशेषी समर सरोष राम मुखू पेखी. श्रीरामांना असहाय्य समजून त्याने त्यांचा अनादर केला. ही गोष्ट भरताने चांगली केली नाही. परंतु आज युद्धात हे श्रीराम तुमचे क्रोधित मुख पाहून त्याला ही गोष्ट चांगली कळून येईल आणि या अवमानाचे फळ त्याला मिळेल. येतना कहत नीती रस भूला रणरस बिटपू पुलक मीस फूला. प्रभू पद बंदीसी सरज राखी बोले सत्य सहज बलू भाषी. इतके बोलून लक्ष्मण नीती विसरला आणि त्याच्या शरीरात वीररस संचारला. तो प्रभू श्रीरामांना वंदन करून त्यांची चरणधूळ मस्तकी लावून आपले सत्य व सहज बळ लक्षात आणून म्हणाला. अनुचितनाथ न मानव मोरा भरत हमही उपचारन थोरा. कहलगी सही रहिय अनुचितनाथ न मानव मोरा भरत हमही उपचारन थोरा. कहलगी सहिय रहिय मनु मारे नाथ साथ धनु हाथ हमारे. हे नाथ, माझे बोलणे अनुचित मानू नका. भरताने आपणाला काही कमी डिवचले नाही. अखेर कुठवर सहन करायचे आणि मन मारायचे. जर स्वामी आमच्या सोबत आहेत आणि आमच्या हाती धनुष्य आहे. छत्री जाती रघुकुल जनमू राम अनुग जगू जान लातहू मारे चढती सिरनीच कोधुरी समान. मी जातीने क्षत्रिय आहे. रघुकुलातील माझा जन्म आहे आणि शिवाय मी श्रीरामांचा सेवक आहे हे सर्व जगाला माहीत आहे. मग सहन का करायचे? धुळीसारखे क्षुद्र काय आहे? परंतु ती सुद्धा लाथ मारल्यावर डोक्यावर बसते. उठी कर जोरी रजा यसू मागा मनहू वीर रस सोवत जागा.
बांधी जटासी रकसी कटी भाथा साजी सरासनू सायकू हाथा. असे म्हणून लक्ष्मणाने उठून हात जोडून आज्ञा मागितली. जणू तो म्हणजे जागा झालेला मूर्तिमंत वीररस होता. त्याने डोक्यावरील जटा बांधून कमरेला भाता आवळला आणि धनुष्य सज्ज करून व बाण हातात घेऊन तो म्हणाला, आजू राम सेवक जसू लेऊ, भरत ही समर सिखावन देऊ. राम निरादर कर फलू पायी, सोवहू समर सेज दोऊ भाई. आज मी श्रीरामांचा सेवक असण्याची कीर्ती मिळवीन आणि भरताला युद्धात धडा शिकवीन. श्रीरामांचा अनादर करणारे दोघे बंधू रणशय्येवर झोपू देत. आई बना भल सकल समाजू, प्रगट करऊ ईस पाछिल आजू. जिमी करी निकर दलई मृगराजू, लेई लपेटी लवा जिमी बाजू. बरे झाले सर्व परिवार एकत्र जमलेला आहे. आज मी पूर्वीचा सर्व राग काढतो. जसा सिंह हत्तीच्या कळपाचे निर्दालन करतो आणि ससाणा लावा पक्षाला पकडतो, तैसे ही भरतही सेन समेता सानुज निदरी निपातऊ खेता. जौ सहाय कर संकरू आई, तौ मारऊ रण राम दोहाई. त्याप्रमाणे भरताला सैन्यासह व लहान भावासह तुच्छ मानून मी रणमैदानात लोळवीन. जरी प्रत्यक्ष शंकर येऊन त्यांना मदत केली तरीही मी श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो की मी त्यांना युद्धात नक्की मारून टाकीन. दो अति सरोष माखे लखनू लखी सुनी सपथ प्रवान. सभय लोक सब लोकपती चाहत भभरी भगान. अत्यंत क्रोधामुळे संतापलेल्या लक्ष्मणाला पाहून आणि त्याची सत्य प्रतिज्ञा ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि लोकपाल घाबरून पळू लागले. जगू भय मगन गगन भई बानी, लखन बाहुबलू विपुल बखानी. तात प्रताप प्रभाऊ तुम्हारा, को कही सकई को जान निहारा. सर्व जग भीतीने धास्तावले. तेव्हा लक्ष्मणाच्या अपार बाहुबलाची प्रशंसा करीत आकाशवाणी झाली की, हे लक्ष्मणा, तुझा प्रताप व प्रभाव कोण सांगू शकेल आणि कोण जाणू शकेल. अनुचित उचित काजू किछू होऊ, समुझी करिय भल कह सबू कोऊ. सहसा करी पाछे पछिताही, कहही बेद बुध ते बुध नाही. परंतु कोणतेही कार्य असो ते उचित अनुचित याचा खूप विचार करून करावे, म्हणजे सर्वजण त्याला चांगले म्हणतात. वेद व विद्वान म्हणतात की जे विचार न करता घाईघाईने एखादे काम करून मागाहून पश्चाताप करतात ते बुद्धिमान नव्हेत. सुनी सूर बचन लखन सकुचाने, राम सिय सादर सनमाने. कही तात तुम नीती सुहाई, सबते कठीण राज मधु भाई. देववाणी ऐकून लक्ष्मण ओशाळला. श्रीरामांनी व सीतेने आदरपूर्वक त्याचा सन्मान करून म्हटले की, वत्सा, तू फार चांगली नीती सांगितलीस. हे बंधो राज्याचा मद हा फार कठीण मद आहे. जो अचवत नृप मातही तेई, नाही न साधू सभा जेही सेई. सुनहू लखन भल भरत सरीसा, विधी प्रपंच मह सुना न दिसा. ज्यांनी साधूंचा सत्संग केलेला नाही तेच राजे राजमदरूपी मदिरा पिताच धुंद होऊन जातात. हे लक्ष्मणा ऐक, भरतासारखा उत्तम पुरुष ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये कुठे ऐकलेला नाही की पाहिलेला नाही. दो भरतही होई न राजमधु विधी हर हर. भरतही होई न राजमधु विधी हरिहर पद पाई. कबहू की काजी सिकरनी, क्षीर सिंधू बिनसाई. अयोध्येचे
राज्य ते काय, ब्रह्मदेव विष्णू महादेव यांचे पद मिळाले तरी भरताला मद होणार नाही. आंबट थेंबांनी क्षीरसमुद्र कधी नाचतो का.